नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर इथे आज आपण बघणार आहोत शिळ्या भाताची रेसिपी। एकदम सोपी आहे, 2 मिनिटात तयार होते। भात कोणी काय करतं की भात शिळा झाला म्हणून कोणी खात नाही, त्यांच्यासाठी तर खास ही रेसिपी फायदेशीरच आहे। खूप छान लागतो भात अशा पद्धतीने बनवल्यावर। तर बघूयात चला। तर इथे मी एका प्लेटमध्ये शिल्लक राहिलेला भात काढून घेऊन त्यातला छान असं मोकळं करून घेतलं आहे। त्यानंतर कढई गॅसवरती ठेवली, त्याच्यात 2 चमचे तेल घालून त्याच्यामध्ये मोहरी तडतडण्यासाठी टाकली। मोहरी छान तडतडते तोपर्यंत जिरेही मी घालून घेते। जिरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत कढीपत्ता। कढीपत्ता टाकल्यानंतर 2 मोठे कांदे चिरलेले बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे आणि तोही टाकायचा आहे आणि तो छान भाजून घ्यायचा, एकदम लाल रंगावरती ब्राऊन कलर होईल असं भाजून घ्यायचा। ते भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद, अर्धी चमचे हळद टाकायची। त्यानंतर 1 चमचा तिखट, आपल्या आवडीने टाका। तिखट तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही टाका। मी इथे 2 चमचे छोटे चमचे टाकलेले आहेत, 2 चमचे तिखट। त्यानंतर हलवून घ्यायचं। भातामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ कमीच टाकायचं, एकदम मसाल्यापुरतंच टाकायचं आहे मीठ एकदम थोडंसं टाकलेलं आहे मी। त्याच्यानंतर ते हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो भात आपला आहे मोकळा केलेला तो त्याच्यामध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा। सगळा मसाला सगळ्या भाताला लागला पाहिजे असं व्यवस्थित परतून घ्या भात। आणि त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा तळून टाकू शकता, छान लागतात, पण आमच्यात कोणाला आवडत नाही म्हणून मी टाकलेले नाही आहे। पोहेसारखी आपण बनवू शकतो, नुसती हळद जरी वापरली तरी चालेल। आणि इथे आपला तयार झालेला आहे भात। तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब